नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मागचे आपले 1 to 9 नंबरचे व्हिडिओ सगळे तुम्ही बघितले ना? आता तुम्हाला छान 1 to 9 नंबर काउंट करता येत असतील. तर आता आपण बघणार आहोत पुढचा नंबर, दॅट इज 0. इंट्रोड्युसिंग 0. आता 0 म्हणजे काय? 0 मीन्स नथिंग. 0 मीन्स नथिंग. आता बघा चित्रामध्ये काय काय दिसतंय. अ प्लेट कंटेन्स 5 मोदक्स. 4 मोदक्स आर लेफ्ट इन द प्लेट. मग 3 मोदक्स, 2 मोदक्स, असं करता करता सगळे मोदक गायब झाले. नो मोदक्स आर लेफ्ट इन द प्लेट. नो मोदक्स मीन्स व्हॉट? देर आर 0 मोदक्स इन द प्लेट. सो 0 मीन्स नथिंग. ओके, सो 0 ला किंमत जरी नसली तरी 0 हा नंबरच्या पुढे लागल्यावरती त्याला किंमत येते. सो 0 ट्रेस कसा करायचा? बघा, एकदम सोपा आहे. ओ आणि 0 मध्ये कन्फ्युजन करायचं नाही. हा थोडासा ओव्हल शेप टाइप आहे आणि ओ थोडासा आपण सर्कल टाइप काढतो. ठीक आहे, सो ओ आणि 0 मध्ये गल्लत न करता प्रॉपरली काढायची प्रॅक्टिस करा. सो दिस इज 0, राइट? So there are how many passengers are waiting for the bus? There are 4 passengers are waiting for the bus, right? There are 4 passengers waiting for the bus. So in the second picture, how many passengers went in the bus? 4 passengers went in the bus and the 0 passengers are remaining. Okay, सो किती पॅसेंजर राहिले? सगळेच्या सगळे गेले ना प्रवासाला गाडीतनं. सो 0 पॅसेंजर्स उरले. द व्हाईट डिश हॅज हाऊ मेनी लड्डूज? 5 लड्डूज. अँड द पिंक डिश हॅज नो लड्डूज. इट मीन्स देर आर हाऊ मेनी लड्डूज? 0 लड्डूज. 0 मीन्स नथिंग. ओके, हाऊ मेनी लीव्स आर देअर? किती पानं दिसतात तुम्हाला? 4. देर आर 4 लीव्स. नाउ यू काउंट. 4 minus 1, 3. 3 minus 1, 2. 2 minus 1, 1. And 1 minus 1 means 0. 0 means nothing. Okay. So that is 0. Now we move to the 10. आता आपण बघूयात 10 ची ओळख. 10 means what? 1 to 9 नंबर्स तुम्ही बघितले ना? आता आपण नंबर 10 कडे जाणार आहोत. सो व्हॉट इज 10? काउंट. 9 blocks means 9 unit blocks and 10 means what? These are the 10 fingers. So how we can write 10 number? 1 and a 0, right? 1 and a 0. एक काढायचा, त्याच्या शेजारी 0. सो दॅट इज युअर 10. So that is 10. So 10 unit pencils, 10 unit beads, 10 unit chalks. How many are there? 10. Okay, these are the 10. आता याला दोन्ही पद्धतीने म्हणतात. 10 युनिट्स आपण म्हणू शकतो किंवा 10 चा आपण एक बंच केला, एक ग्रुप केला. सो असे ग्रुप्स आपल्याला शिकायचे. सो 110 मीन्स अ ग्रुप ऑफ 10 सेम ऑब्जेक्ट्स. म्हणजे काय? 10 युनिट ब्लॉक, 10 सेम युनिट ब्लॉकचा एक बंच झाला, त्याला म्हणतात 110. ओके, स्ट्रिंग ऑफ 110. हे 10 एकत्र केल्यानंतर एक माळ तयार झाली, एक गुच्छ तयार झाला. ओके, असा गुच्छ 9, 8, 7, 6 या कुठल्याच नंबरचा होत नाही. गुच्छ कुठला बनतो? 10 युनिट्सचा एक बंच बनतो. किती युनिट्सचा बनतो? 10 युनिट्सचा 1 बंच बनतो, त्याला म्हणतात 110. सो 10 युनिट लड्डूज ते एकत्र केल्यावर एका पॅक मध्ये बंच केले, त्यांना म्हणतात 1/10 ऑफ लड्डूज. 1/10 ऑफ लड्डूज, दॅट इज 10. ओके, समजलं सगळ्यांना? 10चा एक बंच बनवायचा आहे आपल्याला, त्याला म्हणतात 110.
दॅट इज 10 युनिट्स. आपण त्याला 10 युनिट्स पण म्हणू शकतो किंवा 1 10. ओके, सो कळालं सगळ्यांना 0 म्हणजे काय आणि 10 म्हणजे काय. ओके, सो थँक यू.